गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे आता सकाळची सगळी कामं आटोपली आहेत, म्हणजे चहा, नाश्ता, पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. पण इकडे किचन ओटा गॅस इतकं खराब झाला होता आणि मला काही आवडत नाही ते खराब झालेलं. त्यावर स्वयंपाक करायला म्हटलं स्वयंपाकाच्या आधी एकदा क्लीन करून घ्यावं. मग ते सगळं क्लीन केलं आणि तोपर्यंत दीदी म्हटली की आज फादर्स डे मम्मा, तर आपण बाहेर जाऊया कुठेतरी. म्हटलं ठीक आहे. आता हो म्हटले की मला थोडीशी कामं आहेत ती आटपून घ्यायची आहे, मग मी काही तुमच्यासोबत येणार नाहीये. तर म्हटलं चला आज फादर्स डे पण होता तर बाहेर जायचं होतं दुपारी. पण मग म्हटलं ठीक आहे आपण जाऊया, आई बाबा आणि आपण सगळेजण जाऊया म्हटलं. मग इकडे आता काल जे ड्रायफ्रुट्स आणले होते ना ते सगळे व्यवस्थित लावून दिले आणि छान पडले मला म्हणजे आणले आणि क्वालिटी पण छान आहे. तर म्हटलं चला सगळं व्यवस्थित लावून देऊया. त्यानंतर मग मला आणि इकडे कैरीची भाजी पण करून घ्यायची होती. मग कैरी कट करून घेतली. त्यानंतर इकडे जिरे, मोहरी आणि हिंग याची फोडणी दिली आणि त्यामध्ये आपल्याला कैऱ्या टाकून द्यायच्या आहे. तर छान फोडणी बसली की मस्त तडतडली मोहरी की मग टाकायचं आहे. हळद टाकायची आपल्याला 1 चमचा आणि त्यामध्ये कैऱ्या घालायच्या आहेत. तर खूप छान होते. आपण पंक्तीत वगैरे खातो ना त्या टाईपची ही भाजी असते आणि तोंडी लावायला छान पडते वरण भातासोबत वगैरे. मग दीदीला खायचीच होती आणि कैऱ्या पण पडलेल्या होत्या. म्हटलं चला करून टाकूया आणि वरून आता गूळ घातलेला आहे, लाल तिखट घातलंय. मस्त शिजून घ्यायची आणि भाजी आपली रेडी होऊन जाते. त्यानंतर आवरलं पटापट. दुपारचा वेळ कुठे निघून गेला कळालंच नाही. मग काय आम्ही उबर केले, आता आहोत नव्हते सोबत म्हणून मग 2 उबर करून आम्हाला जायला लागलं आणि आपण आलोय क्रेप्स एम्बेसीला. नेहमीप्रमाणेच संडे असल्यामुळे तुफान गर्दी होती. कुपन वगैरे घेऊन मग आतमध्ये आम्ही गेलो. आई बाबांना तर फारच आवडलं, वेगळा काहीतरी प्रकार आहे आणि त्यांना कळाले की लोक खाण्यासाठी किती इकडे म्हणजे वेडे आहेत मिसळपाव खाण्यासाठी. तर मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर मग इकडे फोटोशूट वगैरे केलं आणि इकडे असे कार्टून टाईपमध्ये आपल्याला फोटोज वगैरे पेंटिंग करून मिळत होते. त्यानंतर बाबांनी मस्त इकडे मसाज चेअरवर मसाज घेण्याचा आनंद घेतला. आईने पण घेतला. फर्स्ट टाइम केला आणि त्यांना खूप छान वाटलं, रिलॅक्स वाटलं अगदी. मग काय इकडे त्यांनी आता जांभळं पण वेचून खाल्ली छान. त्यानंतर घरी आलो. संध्याकाळी म्हटलं यांना भाज्या आणून द्याव्या. 2-4 दिवसाच्या भाज्या घेतल्या आणि आहो काय आमचे नॉनव्हेज प्रेमी, आज फादर्स डे तर संध्याकाळी मस्त आपण प्रॉन्सचा प्लॅन करूया. म्हटलं ठीक आहे. मग काय पुन्हा घेतले प्रॉन्स, मस्त स्वच्छ वगैरे करून देतात ते. इकडे आता मॅरिनेट करून ठेवते. हळद घातली. त्यानंतर आपल्याला घालायचंय धणेपूड, लाल तिखट घालायचंय, गरम मसाला घालायचा आहे, नंतर मीठ घालायचंय आपल्याला आणि याच्यातनं एक मस्त सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे तुम्हाला, त्याच्याने खूप छान अशी चव येते. तर आता ते घातल्यानंतर मीठ घालायचंय चवीनुसार आणि आलं लसणाची पेस्ट घातली. तर आता मी ना घरी काही केली नाही, ही आपली बाहेरची पेस्ट ती घातली आणि सगळं व्यवस्थित मॅरिनेट केल्यानंतर शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायचंय आगळचा एक वेगळा छान टेस्ट येतो. मग काय ते सगळं मॅरिनेशन करून ठेवलं आणि त्यासोबत मग आता थोडीशी ग्रेव्ही करणार होती. मग पोळ्या केल्या आणि भात न करता मग खिचडी लावली कुकरला. तर म्हटलं चला मग स्वयंपाक वगैरे आटपून ना आता छोटंसं असं फादर्स डेचं सेलिब्रेशन सुद्धा आम्हाला करून घ्यायचं होतं. मग दीदीने आम्हाला न सांगताच मस्त असा आईस्क्रीम केक मागवलेला होता चॉकलेटचा आणि खूप छान होता तो पण यम्मी. तर बाबांना तर आमच्या माहीतच नव्हतं की नेमकं काय चाललंय आज काय. मग काय, मग मुलांनी त्यांना दाखवलं की बाबा आज फादर्स डे, असं स्टेटस ठेवतो, असं तसं सगळं त्यांनी त्यांना समजून सांगितलं. त्यांच्या फोनमध्ये पण त्यांना स्टेटस ठेवून दिलं बऱ्याचशा गोष्टी. त्यांना खूप काही जास्त मोबाईलचं जमत नाही, त्यामुळे मग ते काही जास्त इंटरेस्ट घेत नाही. मग सगळं आता इकडे स्वयंपाक वगैरे आटोपला. ग्रेव्ही तर आहोंनीच बनवली आणि त्यांच्या हाताची तर चव माहितीच आहे सगळ्यांना, आता बऱ्याच वेळा ते करतात. त्यामुळे मग इकडे मस्त छोटंसं असं सेलिब्रेशन आम्ही करून घेतलं आणि इकडे आता मुलांचे फादर्स आणि मुलांचे म्हणजे फादर्सचे फादर्स असे सगळेजण इकडे होते. त्यामुळे मस्त मज्जा आली आणि बाबांनी मस्त केक कटिंग वगैरे करून घेतली. बाबांना वाटलं फोटोज काढतोय पण आम्ही शूट करत असतो. मग इकडे आता सगळं मस्त सेलिब्रेशन झालं. म्हटलं चला योगायोगाने काय असेल ना, पण या वर्षी फादर्स डेला फादर्स म्हणजे यांच्या सोबतच आहेत. मस्त असं सेलिब्रेशन केला आणि पप्पांना केक पण खूप जास्त आवडला. मग जेवण बाकी होती आमची. मग जेवण वगैरे केली. इकडे खिचडी पोळी आणि मस्त प्रॉन्सची ग्रेव्ही असं काही याचं जेवण होतं आणि पोटभर असं जेवण केलं. त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम केक खाण्याचा आनंद घेतला आणि चला आजच्या ब्लॉगची सांगता मस्त असे आईस्क्रीम केकने करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि थोडे पण आवडत असतील तर जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. असेच व्हिडिओ बघत राहायचा. पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय.